ग्रेट इनिंग, वॉट अ फंटास्टिक स्ट्रोक त्याने लगावले आणि मॅच मध्ये जे हवं होतं ते त्याने मिळवून दिलं आणि अलीकडचे लगातारचे 2 सामने त्यांनी या ठिकाणी जिंकलेले आहेत. अलीकडचे 2 सामने जिंकलेत, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो एकीकडे माऊली 11 आणि त्यांच्या विरोधात शरद भाऊ लाड फाउंडेशन या टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय. परंतु विकी गुंजाल आता मॅचसाठी मायक्रोफोनवरती कोणाला तरी आमंत्रित करा. हा जगदीश दादा आमचे या ठिकाणी आता मायक्रोफोनवरती आमंत्रित होतील. एक इनिंग का होईना परंतु आम्हाला आराम दिला तर बरं होईल, कारण की संध्याकाळी आम्हाला नाईट मॅचला जायचंय. धन्यवाद. या ठिकाणी दैवली प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि रसिकांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि मॅचला इथं सुरुवात करतो. या ठिकाणी आपण पाहतोय जो सामना रंगतोय शरद भाऊ फाउंडेशन वर्सेस माऊली 11. या ठिकाणी आपण सलामीची जोडी पाहतो. या ठिकाणी मिलिंद आणि संकेत. पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. हा सामना काही करून त्यांना जिंकावा लागेल. करो या मरो अशी भूमिका पाहतोय आपण या ठिकाणी मैदानामध्ये. माऊली 11 या संघाची हा सामना काही करून त्यांना हा जिंकावा लागेल. तर शरद भाऊ फाउंडेशन या संघाने सुद्धा पहिला सामना गमावलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघाची करो या मरो हा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर हाताळतो तो इमान. माऊली चला पंच लवकरात लवकर चालू करा सामना पंच, कारण आपल्याला आज फायनलचा दिवस आहे. या ठिकाणी सेमीफायनल फायनल सुद्धा आज खेळवायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर सामने झाले पाहिजेत. वेळेचं बंधन पाळा. सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो वेळेचं बंधन पाळा. या ठिकाणी खूप साऱ्या या ठिकाणी मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. पंचच टाइमपास करतात त्यामुळे काय बोलणार. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलेलं आहे. बॅट्समन सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आता पंच चाललेले आहेत. पहिलं षटक या ठिकाणी हाताळतो तो इमाम शेख आणि त्याचा सामना करतोय हा मिलिंद. स्ट्राईकला मिलिंद, नॉन स्ट्राईकला संकेत. पहिलं षटक या ठिकाणी चालू होते. पंच आम्हाला सांगतात या ठिकाणी चालू होतं मॅच. पहिला षटक बघू द्या आणि पहिला षटक मारलेला आणि पहिल्या षटकामध्ये हादरा मिलिंद यांचा मोठा धक्का बसलाय.
खेळवलं त्यांना. दुसरा चेंडू बघू दे. प्रणयने अति सुंदर असा एक कार्पेट स्वरूपात मारलेला फटका त्या ठिकाणी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. माऊली 11 या संघाला अद्याप पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू झाले आणि एकच धाव. या ठिकाणी 1 बाद 1 धाव. पुढचा चेंडू इमाम यांचा सामना करतोय तो संकेत. फटका सजवत होता पण तो त्यांना मारता आला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. पुढचा चेंडू बघू द्या. इमाम यांचा सामना करतोय संकेत. पुन्हा एकदा या ठिकाणी धाव घेतात का बघू द्या. 1 धाव घेण्यात यशस्वी. या ठिकाणी 22 स्वरूपात पंच आम्हाला डीके सर सांगतात. 22 स्वरूपात धाव आलेले. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अद्याप धाव झाल्यात त्या 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक. धावा त्यांना अजून करता आल्या नाहीयेत. फक्त 2च धावा त्यांनी केलेल्या आहेत. अजून उर्वरित काही चेंडू शिल्लक. हाणामारी करावी लागेल त्यांना जर सामना त्यांना जिंकायचा असेल तर. तब्बल 61 धावांचं आव्हान समोर ठेवायला लागेल. सुंदर असा फटका पण त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी आलेले आहेत आणि चेंडू उडाल्यामुळे या ठिकाणी वाचलेत ते संकेत. 4 धावा. या 2 धाव्यानंतर धावसंख्या झाली ती 4. प्रणय यांना हाणामारी करावी लागेल आपल्या संघासाठी. मागच्या वेळेसवर आपण पाहिलं पहिलं षटक तेव्हा 4च धावा झाल्या होत्या. आता सुद्धा 5 चेंडू आणि 4 धावा. फटका सजवला पण त्या ठिकाणी खेळाडू आहे पण त्याला उंच भरारी घेतले पण 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण. असे तर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावसंख्या झाली ती 6. एक बाद 6 पहिले षटक या ठिकाणी संपन्न झालं. ते इमाम यांचं. शरद भाऊ फाउंडेशन अतिशय भेदक असे मारक करत होते ते इमाम. पुढचं षटक या ठिकाणी दुसरं षटक घेऊन आलाय तो सांघिक कोट्यातील दुसरा आणि स्वतःचा पहिलं षटक घेऊन आलाय तो श्रेयश. या ठिकाणी पहिलं षटक संपल्याने धावसंख्या फक्त 6. चला जास्त टाइमपास करू नका. वेळेचं बंधन आहे आपल्याला. षटक चालू करा पंच. जास्त टाइमपास करून देऊ नका. दुसरे षटक प्रगतीपथावर या ठिकाणी पाहतोय आपण. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. अद्याप धावसंख्या स्थिरावली ती 6 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू बघू द्या कसा टाकतोय आणि या ठिकाणी पंचांनी तिकडे सांगितले आम्हाला 9 चेंडू आहे पण त्याचा फायदा काय उठू शकले नाहीये. 1+1 अशा 2च धावा घेतल्यात. 1 9 आणि 1 धाव. या ठिकाणी दुसरा खेळाडू असता तर माझ्यासोबत षटकार मारला असता. असा चेंडू होता. पट्ट्यामध्ये होता पण या ठिकाणी संकेतला त्याचा फायदा उठवता आला नाहीये.
सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय. छोटासा गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. श्रेयस अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतो आपण श्रेयस मार्फत. या ठिकाणी श्रेयसांचा पुढचा चेंडू प्रणय यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा भेदक मारा करतोय. सुंदर गोलंदाजी पाहतो आपण मैदानामध्ये. शरद भाऊ फाउंडेशन या संघाचा हा खेळाडू अतिशय सुंदर गोलंदाजी. दुसरं षटक प्रगती पथावर अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय. फटका साजवता पण तसा काय साजवता आला नाहीये आणि त्या ठिकाणी केतन सॉरी त्या ठिकाणी एकच धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडले ते दोन्ही फलंदाज. फुल टच चेंडू तो सुद्धा त्यांना सजवता आला नाहीये. एका धावेवर समाधान. दुसरी धाव घेण्यात येत आली. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे आणि 2 धावांनंतर धाव संख्या झाली ती 11. अजूनही या षटकामधला उर्वरित चेंडू शिल्लक. 11 धावा फलकावर लागलेले. 1-11. या ठिकाणी संकेत आणि प्रणय या ठिकाणी जोडी बघतो मैदानामध्ये. फटकेबाजी करावी लागेल. फटका सुंदर असं मारलाय पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण असल्याने एका धावेवर समाधान मानवलं नाही. आपण पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 6. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन यांच्या मार्फत. पुढच्या षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेलं आहे. तिसरे षटक. तिसरे षटक घेऊन आलाय तो केतन लाड आणि सामना करतोय तो संकेत लाड. या ठिकाणी 2 षटकानंतर धावसंख्या अद्याप 12. 1-12. अजूनही 3 षटक बाकी आणि धावा त्यांना कराव्या लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना धावा कराव्या लागतील. संकेत आणि प्रणय यांना फटकेबाजी करावी लागेल मैदानामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आहे. किती धावा करता आपण पाहूया आता. ह्या षटकामध्ये जितक्या धावा जमवायच्या तेवढ्या जमवा. माझं 20+ तरी जमवावं लागतील यांना. चला लवकर चालू करा. वेळेचं बंधन आहे आपल्याला. इमाम जास्त टाइमपास करू नका. पहिल्या मॅचला सुद्धा टाइमपास 1.5 तास गेला तब्बल त्या मॅच मध्ये आपल्याला. आणि या ठिकाणी फटका सजवण्याच्या नादात या ठिकाणी 1 धाव पूर्ण. रनआउटच्या स्वरूपात वाचले ते 22 स्वरूपात 1 धाव. एक धावेने धावसंख्या पुढे सरसले. धावसंख्या 13. 1-13. केतनांचा भेदक मारा आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी शरद भाऊ फाउंडेशन या संघाचे प्रत्येक खेळाडू टाकत आहेत. कारण 2 चेंडूचा खेळ झाला. फक्त 2 षटक संपले. 2 षटकांनी अवघ्यात 12 धावा आल्या होत्या. आणि तिसरं षटक या ते पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्लेचं बघतोय आपण. फटका सजवण्याच्या नादात या ठिकाणी उंचावून गेलाय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप झालेला आहे स्वतः केतन यांच्या बॉलर थ्रो मध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी केतन यांचा सामना करतोय तो संकेत. फटका सजवण्याच्या नादात त्यांना इतका काही फटका सजवता आला नाही. दुसऱ्या धाव्यासाठी जात आहे आणि बघू द्या काय होते. आणि डायरेक्ट हिट. प्रणय बाद झाल्या रनआउट स्वरूपात. दुसरा झटका बसलाय तो माऊली 11 या संघाला.
त्या ठिकाणी आता मैदानामध्ये गेला तो ऋषिकेश आता मैदानामध्ये गेलेला आहे. बघू दे आता काय करतोय. अकुर टप्प्याचा हा चेंडू अतिशय सुंदर असा फटका सजवला ऑफसाईडच्या दिशेने खणखणीत चौकार. तर धावसंख्या अद्याप पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू केतन यांचा सामना करतो तो संकेत. पुन्हा 10 कार्पेट स्वरूपात मारलेला फटका पण एक धाव का रोखू शकले नाही. धावसंख्या 20. या ठिकाणी अजय दिघे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. आणि या ठिकाणी पुढचा चेंडू बघू द्या. फटका सजवलाय कार्पेट स्वरूपात गेलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी येतात का पाहू पण एके धावावर समाधान मानावं लागेल. बाळादादा धनवे कुठं असतील ते या ठिकाणी या. 3 षटकांत धावसंख्या झाली ती 21. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन. प्रत्येक खेळाडू प्रत्येक 3 षटकानंतर 21. चला स्पीडअप करा या ठिकाणी लवकर. या ठिकाणी ड्रिंक ब्रेक झालेला आहे. तीन षटकांत धावसंख्या फक्त आणि फक्त 21. 18 चेंडूंचा खेळ संपलेला धावसंख्या 21. अजून उर्वरित 2 षटक बाकी. बघू द्या किती धावा या ठिकाणी करतात माऊली 11 हा संघ. धडाड्याचे फलंदाज त्या ठिकाणी आहे आपण पाहतोय मैदानामध्ये. संकेत आणि ऋषिकेश. या ठिकाणी ऋषिकेशला काहीतरी करावं लागेल. चमत्कार करावा लागेल. 2 षटक आहे. 2 षटकांमध्ये खूप धावा कराव्या लागतील. आणि 4थं षटक घेऊन आलाय सांगी कोट्यातील 4था आणि स्वतःचा 2रं षटक घेऊन होता इमाम. पहिलं षटक टाकलं आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. बाळादादा धनवे कुठं असतील त्याने स्टेजची संपर्क साधा. आणि सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडू मध्ये हादरा क्लीन बोल्ड आणि या ठिकाणी बाद झाला आहे. ऋषिकेशला माघारी यावं लागलं. पहिल्याच चेंडूमध्ये त्यांना बोर्ड आउट केले. ते इमाम यांनी अतिशय भेदक असा मारा. त्यांची गोलंदाजी सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. शरद भाऊ फाउंडेशन या संघाचा हा इमाम जेणेकरून मगाशी त्यांची तुलना केली होती विराट कोहली सारखी सुंदर. पण विराट कोहली कधी बॉलिंग टाकत नव्हता पण इमाम या ठिकाणी बॉलिंग पण करतोय. फटका सजवला या ठिकाणी. त्या ठिकाणी खेळाडू आहे आणि त्या ठिकाणी गच्चाल क्षेत्ररक्षण झालेलं आणि खणखणीत चौकार. डीजे अतिशय सुंदर असा फटका त्या ठिकाणी मारलाय. 4 धावा या ठिकाणी पुढे स्कोर या ठिकाणी पुढे सरसावला 25 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू इमाम यांचा. फटका सजवायचा होता पण त्या ठिकाणी बॅटीचा आणि बॉलचा काही या ठिकाणी संपर्क झालेला आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय.
अद्याप 3 चेंडूंचा खेळ संपल्याने धाव संख्या 25. हाणामारी करावी लागेल. उर्वरित 9 चेंडू बाकी आहेत. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने, पण त्या ठिकाणी खेळाडू एक धाव पूर्ण झालेलं दुसऱ्या धावासाठी त्या ठिकाणी प्रचारण करण्यात आलं होतं, पण तिथेच रोखले आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागलं. धाव संख्या झाली ती 26. स्पीडअप करा. या ठिकाणी पुढचा चेंडू इमाम यांचा सामना करतोय संकेत, आणि या ठिकाणी पंचांकडे दाद मागितले आणि या ठिकाणी एलबी स्वरूपात संकेतला सुद्धा माघारी जावे लागेल. आणि तिसरा झटका या ठिकाणी तिसरा हादरा बसलाय तो माऊली 11 या संघाला. या ठिकाणी पडझड चालू आहे ती माऊली 11 या संघाची, आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो प्रसाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय इमाम यांच्या मार्फत. भेदक असा मारा करतो त्या ठिकाणी. अद्याप 26 धाव संख्येवर रोखले ते माऊली 11 या संघाला. अजून उर्वरित काही चेंडू शिल्लक. प्रसाद बघू द्या काय आपल्या संघासाठी करतो. माऊली 11 साठी हा खरा शिल्लेदार ठरतोय काय बघू आपण मैदानामध्ये. आणि सुंदर असे गोलंदाजी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता अतिशय सुंदर असा भेदक मारा. आणि या ठिकाणी 4थं षटक संपलेलं. 4थ्या षटकांत धाव संख्या फक्त आणि फक्त 26. मॅच या ठिकाणी बघतोय. या ठिकाणी स्कोर पहिल्या इनिंग मध्ये पण आपण पाहिलं, जेव्हा पहिला सामना त्यांचा झाला होता त्यामध्ये सुद्धा आपण माऊली 11 संघाने फक्त आणि फक्त 34 धावा केल्या होत्या, आणि 35 धावांचं आव्हान फक्त 3 षटकांमध्ये एकदम पियुष धनवे आणि या ठिकाणी आपण पाहतोय केतन बामणे या दोन्ही सलामीवीर जोडीने त्या 3 षटकांमध्ये फक्त पूर्ण केलं होतं. आणि आता फक्त या ठिकाणी शरद भाऊ फाउंडेशन या संघाने सुद्धा त्यांना रोखलेलं आहे. फक्त ना फक्त 24 चेंडू आणि 26 धावाच फक्त करता आल्यात. अजूनही उर्वरित 1 षटक बाकी. या ठिकाणी हाणामारीचं षटक बघू द्या काय करतात हे 2 फलंदाज. जास्तीत जास्त 20 तरी धावा या शेवटच्या षटकामध्ये त्यांना करावे लागेल. जर सामन्यामध्ये चुरस यावी लागत असेल तर त्यांना 20 धावा तरी या शेवटच्या षटकामध्ये करावे लागतील. स्वतः ऋषभ लाड या ठिकाणी आले. पहिला फटका मारला आणि त्या ठिकाणी झेलवाद झालाय. श्रेयसने अतिशय उत्तम असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय आणि झेल घेतलेला आहे. आणि आता चाललाय सार्थक. मागच्या मॅचला त्यांनी 16 चेंडूमध्ये 17 धावा केल्या होत्या. आता बघू द्या उर्वरित 5 चेंडू त्यांच्याकडे आहेत. आता 5 चेंडूंमध्ये त्यांनी 17 धावा केल्या पाहिजेत. बाळा मसे यांचं आगमन कसे चालतात बघा. बघा त्यांच्या चेहऱ्यावर बघा, जरा पावडर लावून आलेत वाटतं. बघू दे आता कार्पेट स्वरूपात मारल्यावर फटका टेकने 2 खेळाडू आहेत पण एकच धाव. शेवटचं षटक या ठिकाणी स्वतः ऋषभ लाड संघ मालक या ठिकाणी टाकतोय. सुंदर असे गोलंदाजी पाहतोय आपण शरद भाऊ फाउंडेशन या संघाकडून. जेवढे गोलंदाज आहेत तेवढ्या गोलंदाजांनी या ठिकाणी माऊली 11 या संघाला प्रत्येक चेंडू मध्ये रोखलेले आहे. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या अद्याप 28. उर्वरित काही चेंडू शिल्लक. हाणामारी करावी लागेल, षटकार मारावे लागतील. जर या सामन्यामध्ये जर मजा घ्यायची असेल प्रेक्षकांना तर तुम्हाला फटकेबाजी मार करावी लागेल. बोललो तसा फटका सजवला पण या ठिकाणी इमाम चुकी करणार नाहीये आणि झेल बाद झालाय. या ठिकाणी मोठा झटका बसलाय.
या ठिकाणी परीक्षित चालले आता आपल्या संघाचा डाव सांभाळण्यासाठी. अद्याप काही चेंडू शिल्लक त्यांना खेळायचे. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. मैदानामध्ये आपल्या संघाला जर चांगल्या स्थितीमध्ये आणायचं असेल तर फटकेबाजी चांगली करावी लागेल. फक्त आणि फक्त 28 धावाच फक्त आहेत. आणि अवंतराचे व्हाईट स्वरूपात आणि त्या ठिकाणी चुकी घडलेली आहे आणि 1+4 5 धावा धाव संख्या झाली ती 33. कुठेतरी जीवदान मिळत आहे या संघाला. मला असं वाटतंय मागच्या याला 34 केलं होतं, आता 33 झालेला आहे. चुकी घडलेली आहे गोलंदाजाकडून. लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू त्या ठिकाणी किपरला सुद्धा अडवता आला नाही आणि खणखणीत चौकार गेला होता. 49. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पंचान आमच्याकडे वळतात आहे DK सर आणि हा पुन्हा एकदा अवंतर व्हाईट. 4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 34 धावा फलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू ऋषभ यांचा सामना करतो. डावखुरा फलंदाज बघूया काय करतो आपल्या संघासाठी. फटका सजवत जाता पण त्या ठिकाणी चेंडू पायाखाली आदळलेला आहे आणि एका धावेवर लेग बाईक स्वरूपात त्यांना समाधान मानावं लागेल. मागच्या इनिंग मध्ये म्हणजे पहिला जो सामना होता त्यामध्ये 34 केल्या होत्या आणि आता 1 धाव पुढे गेले त्यांनी माऊली 11 संघाने 35. पुढचा चेंडू बघू द्या. ऋषभ यांचा फटका सजवावा लागेल आणि नाही, चेंडू खाली राहिलेला आहे आणि 22 स्वरूपात 1 धाव. अशा तऱ्हेने धाव संख्या 36 झालेली आणि 37 धावांचं आव्हान असेल ते शरद भाऊ फाउंडेशन या संघाला. मी आता रजा घेतोय.
धन्यवाद जगदीशजी गुरव, खूप चांगलं समालोचन तुम्ही देखील केलं. एक इनिंगसाठी आम्हाला देखील तुम्ही ॲडजस्ट केलं, त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले देखील आभार. दहिवली प्रीमियर लीग पर्व 6 अगदी दिमागदार देखणं आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे. दहिवली वासी यांच्यासाठी खऱ्या अर्थानं खूप चांगलं हे नियोजन आपण या ठिकाणी पाहतो. ही लीग अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे आणि आजचा अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतो की ही स्पर्धा आजचा शेवटचा दिवस. आज मेगा फायनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कोण ठरेल चॅम्पियन या प्रीमियर लीगचा, त्यासाठी आपण पाहतोय की ह्या संघांमध्ये चालू असणाऱ्या या लढती आणि तदनंतर सेमीफायनलच्या लढतींना सुरुवात होईल. अजूनही आपण पाहतोय 2 लढती बाकी आहेत. आजच्या दिवसभरामधील कोणता संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक, फटका पहिलाच फसलाय. झेल त्या ठिकाणी होतंय ड्रॉप. जीवनदान पहिल्या चेंडूवरती दिलं जात आहे ते फलंदाज आयुषला. ऋषिकेश लाड गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती नामी संधी होती. धावा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये. एकूणच 36 आणि 37 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. पहिल्या चेंडूवरती येते या ठिकाणी सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती 1 धाव लागली जाते. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळतीये. बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. माऊली 11 आणि त्यांच्या विरोधात शरद भाऊ लाड फाउंडेशन या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. हा चेंडू या ठिकाणी शरीरापासून दूर, चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येतोय. धावफलक या ठिकाणी स्थिरावेल तर केवळ 2 या धावसंख्येवरती. 37 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं होतं आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धावा धावफलकावरती 35 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. हा चांगला स्ट्रोक फलंदाज आयुषच्या बॅटमधून येतोय. आज दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 8 या धावसंख्येवरती. षटकार येतो. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. याच आयुषला पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे आणि तोच बरसतोय. षटकार येतो त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. त्या ठिकाणी गाजवला शिंदे कॉर्नर. पराग शिंदे यांनी पुरस्कृत केलेल्या संघानं आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ, पियुष यांच्या संघानं खऱ्या अर्थानं अलीकडचे 2 सामने या ठिकाणी जिंकलेले आहेत आणि आता या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करतोय फलंदाज आयुष आणि त्याच्या बॅटमधून येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 18 धावा एकूणच खर्च केल्यात या पहिल्या ओव्हरमध्ये. येणारे 24 चेंडूने आता 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 24 चेंडू 19 धावसंख्येची गरज.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती येईल. गोलंदाज प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती. ऑप्सिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकेरी धाबेला बढती, एक एक्स्ट्राची धाव, 19 धावा धाव पलकावरती. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अजयजी दिघे साहेब मुख्य व्यासपीठावरती बसलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॉल तयार, प्रणय. हा चांगला पटका, गोलीच्या वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं 20 धावा धाव पलकावरती. 23 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 17 या धावसंख्येची. 23 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय. आता डावखुर आताचा फलंदाज आयुष ऑन स्ट्राईक वरती आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. चेक केलं जाईल, त्या ठिकाणी रेफर केलंय पंचांनी. चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पोहोचवला जाईल. हा, ओव्हर स्टेपिंगचा पंचाने 9 चेंडू त्या ठिकाणी घोषित केला. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि पुढील बॉल असेल त्या ठिकाणी फ्रेट. फ्रेटच्या बॉलवरती आक्रमण. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. दूरवरून या पटकेला खेचायचं होतं. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 22 या धावसंख्येवरती. फटका यावेळेस फसलाय. आभेमध्ये बराच काल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रतीक्षा करतायत, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 11 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे. 26 धावा धावफलकावरती. पटका यावेळेस देखील फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, जेलला कॅरी करताय. जेल ड्रॉप आणि 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. 19 चेंडू आणि आता विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. आणि हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर इमामच्या बॅट मधून येतोय. हा षटकार पद्धतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. आता 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 3
धावसंख्येची. 18 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज, म्हणजे येणारे 3 षटक आणि 3 धावसंख्येची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय रिहा 11 टीमचे कॅप्टन आणि रिहा 11 टीमचं कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. 3 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मिलिंद आता आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पटका पसलाय अभेमध्ये झेल होत नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. एक धाव आता 2 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. बालादादा धनवे आपण या ठिकाणी यायचंय. बालादादा धनवे आपण या ठिकाणी मंचाशी संपर्क साधायचा आहे. पटका फसलाय आणि या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 15 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नेक्स्ट मॅच रिहा 11 टीमचे कॅप्टन रिहा 11 टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय टॉस करण्यासाठी. एक धाव कंप्लीट. विजयी धाव या ठिकाणी येईल का? आणि आज सामना या ठिकाणी जिंकलाय तो शरद भाऊ लाड फाउंडेशन या टीमनं.